टॅलेंट चहाचं बघ जा. नाही नाही नको, चहा नको. बरं मग थंड घ्या काहीतरी. जा कोल्ड्रिंकचं बघ पळ. नाही नाही खरंच काय नको. तुम्ही जो लग्नाचा प्रस्ताव ठेवलाय त्याच्या संदर्भात आम्हाला दोघांना तुमच्याशी बोलायचं होतं. काय मामा, आता सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे. हे जे काय घर वगैरे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा आता आई नसते आमच्या इथं, ताईकडे गेली. बाळ लहान आहे ना त्यांचं, सासू सासरे नाहीत तिला. कधी आली तरी ती नाही तर तिकडच. आता हे जे काय आहे सगळं ते आमच्या बायकोच, म्हणजे पुढं जाऊन आपल्या जयश्रीचं होणार. तिला कुठल्याही प्रकारची कमी भासू देणार नाही, हे फिक्स शब्द आहे आमचा. नाही भैया, आम्हाला तीच सांगायचं होतं की हे लग्न नाही होऊ शकत म्हणून. नाही म्हणजे मला नीट काय कळलं नाही काय म्हणताय. काय आहे? तुमचं घराणं लय मोठं आहे. अहो त्याने काय होतंय मामा. तुमची चालीरीती, तुमचा मानपान हे समद आम्हाला करायला जमलंच असं नाही ना. आम्ही असं कधी काय बोललोय का? अहो 2018 मध्ये जगतोय आपण, आता तसलं काय आहे का? आणि आमच्या आईसाहेबांच्या पण फार काय अपेक्षा नाहीयेत. फक्त पोरगी नारळ द्या झालं. खर तर आपल्या जयश्रीचं शिक्षण किती झाले हा, ते कोणीतरी म्हणून ठेवलंय ना. पोरगी शिकली, प्रगती झाली. काय घेऊन बसलाय? आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. देणं घेण्याचं काय हो, इथं आमचंच आम्हाला सरण झाले. आम्ही कशाला कुणाकडनं काय घेऊ? तरी बी आम्हाला वाटतंय की हे काय जुळणार नाही. मामा नेमका काय प्रॉब्लेम आहे? आमचं असं मत होतं की तिच्यासाठी लांबचं कुठलं तरी स्थळ बघावं म्हणून. अहो मामा काहीतरी डोक्यात काय घेऊन बसलाय हा? जयश्रीचं झालं तसं आमचं पण झालंच की. आणि गावाला काय हो, गाव बोलणारच. चांगलं झालं तरी बोलणार, वाईट झालं तरी बोलणार. त्यांना काय तवा. बर चर्चा झाली तर 2 दिवस होईल. चला आमचं लग्न म्हणल्यानंतर 4 दिवस होईल. पुढं होय, पुढं काय काय मामी? नाही नाही ते आता कसं सांगू, त्याच काय भैया. म्हणजे ऐक की, खर तर जयडीनच या लग्नाला नकार दिलाय. का? आम्ही तिला विचारलं तर ती नाही म्हणली. मामी तुम्ही नाही, आम्ही पण विचार केला, पण आता कसं आहे, तिलाच लग्न करायचं नाही म्हटल्यावर आम्ही तरी काय बोलणार ना. आम्हाला माफ कर. शीतल, घ्या मामा, काहीतरी महत्वाचं असेल घ्या. हॅलो, बोल की शीतल. हॅलो मामा, कसं आहे तुम्ही? मी बरा आहे. शीतल, जरा बाहेर आलो होतो, नंतर करू का तुला फोन? नाही 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 नाही, जास्त नाही बोलत. ऐका की, फक्त तुमच्या शर्टाची साईज सांगा. शर्टची साईज? का ग? अहो ते मी आज खरेदीला बाहेर जाणार आहे ना, तर इथं कुर्ते लई भारी मिळतात म्हणे. तुमच्यासाठी घेऊन येते की एक. कुर्ता मला कशाला? आता जयश्रींच्या लग्नासाठी तुम्हाला लागेलच की. 44. बरं ठेवू का फोन? नंतर करतो मी तुला परत फोन. भैया आम्हाला माफ कर, पण ही लग्न नाही होऊ शकत. मला अपेक्षा आहे तू आम्हाला समजून घेशील म्हणून. येतो आम्ही.
आईला आम्हाला नाही कशी म्हणून केली हं? बघायला गेलं तर 2-3 एकरचे मालक, अरे 65 एकरचा मालक आहे मी. बघितलं 4 म्हशींचा गोठा आहे यांचा आणि आम्हाला नाही म्हणले. आमच्या म्हशीच्या शेण खताचा खर्च या मामाच्या पगारच्या पेक्षा जास्त असतोय. अहो भैया, त्यांना वाटून काय करायचंय? आता जयसीच नाही म्हटलं. नाही टॅलेंट, या जयश्रीचा काय संबंध नाही. हे सगळं त्या शीतलमुळे होतंय. आय नो. आत्ताच तिचा फोन आला होता, बघितलं ना. आम्हाला डावलून दुसऱ्या कोणाबरोबर ते लग्न करण्याचा डाव आहे यांचा. आम्ही हे होऊ देणार नाही, हे होऊच शकत नाही. आता काही झालं तर आम्ही जयश्री बरोबर लग्न करणारच. त्या शीतलला आमचे पाय धुवायला लावणार. मग तुम्ही इकडचे तिकडे झाले तरी चालेल. आमचं जयश्री बरोबर लग्न होणार. आता कळेल सगळ्याला यो हर्षवर्धन देशमुख काय चीज आहे. शितले, हा शितले बोल. काय मैत्रिणीची आठवण बिटवण येते का नाही? ह्याला म्हणायच्या चोराच्या उलट्या बोंबा. हे मी तुला म्हणाय पाहिजे. ऐ आता माझ्या येऊ नका कसं. बर बोल, तुझं काय चाललंय? अगं मी तुझ्याच घरी चालले होते गणपतीच्या तयारीला. उद्या गणपती येत आहेत ना. हयो, उद्या बसणार आहे तू? म्हणजे तुझ्या ध्यानातच नाही वे अजून. अगं गणपती येणार ते माहित होतं, पण उद्या बसणार आहे ते ध्यानातच नव्हतं बघ. काय सांगू तुला, इथं रविवार कळना ना सणवार कळना, समते दिवस एकसारखेच वाटतात. फौजींसाठी ना सगळे दिवस सारखेच असतात. अगं ते आहेत म्हणून तर आपण रविवार आणि सणवार साजरे करतो. हाय, मी काय म्हणते, सौऱ्यानं मकर केलं ना तयार? सब कुछ तयारी हो गई है. हा, आणि त्याला सांग गणपतीच्या मागचं चक्र असतंय ना ते त्या काळ्या पेटीत ठेवलंय मी. काढली कालच. आणि मोदकांचं काय, मोदक तयार केले का? आणि घर आवरलं का? अगं हो पगली, सब कुछ चल रहा है और हो रहा है. फक्त तूच नाहीस ग. ह्याचमुळे या वर्षी आमच्या जुन्या घरात गणपती बसणार नाहीत. ह्याचं लई वाईट वाटतंय बघ मला. वाईट तर सगळ्यांनाच वाटतंय, पण तू इथे नाहीस ना ह्याचं जास्त वाईट वाटतंय. अगं सुमन काकी काल आठवण काढून रडत होती. मला बी सगळ्यांची लई आठवण येते बघ. मी या टायमाला गणपती मिस करणार आहे लई. मला एक सांग, उदरपिठात आहे का रे गणपती? हे तर वय काय माहित नाही, विचारायला लागल यांना. हा, आणि जर बसवणार असतील ना तर मला एक फोटो काढून पाठव. मैं मेरे डीपी को रखती. होय होय नक्की. चल रखती है मैं. देर हो गई ना तो काकी ओरडेगी. चल निघतो मी. अहो ऐका की, आता ना यास्मिनचा फोन आला होता. ती आमच्या घरला चालली आहे गणपतीच्या तयारीसाठी. गणपतीच्या तयारीला? अरे वा. मला तर लई आठवण यायला लागली. तुम्हाला आठवतंय मागच्या वर्षी तुम्ही जी आणि रावल्या आमच्या घरी आलता गणपतीसाठी? होय. मी काय म्हणते, आपण इथं बसवायचा का गणपती?